आता एक महत्त्वाची बातमी, राज्यभरातले होमिओपॅथी डॉक्टर आज संपावर आहेत। माड, एएसएमआय आणि इतर संघटनांचा या संपाला पाठिंबा आहे। रुग्ण सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यातले सुमारे 2,500 डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत। आपत्कालीन सेवा सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे। बातमी मुंबईतून आहे। मुंबई साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरणी महापौरांनी मदतीची घोषणा ही हवेतच आहे। दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची अजूनही प्रतीक्षा आहे। घोषणेनंतर आर्थिक मदतीबाबत विचारणा करायला महापौरांनी एकदाही फोन केला नाही, अशी तक्रार कुटुंबियांनी केली आहे। सोबतच या दुर्घटनेचा अहवाल सुद्धा अद्याप जाहीर झाला नाहीये, त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। दरम्यान या प्रकरणी महापौर रितू तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाहीये। या दुर्घटनेतल्या मृताच्या कुटुंबियांना अजून सुद्धा मदतीची प्रतीक्षाच आहे, 10 लाखांची प्रतीक्षाच आहे। महापौरांची मदतीची घोषणा ही त्यामुळे हवेतच विरली आहे, अशी चर्चा सध्या होती आहे। या संदर्भातला अहवाल सुद्धा अजून समोर आला नाहीये।